नमस्कार. मी बनवणार आहे चवळीची रस्सा भाजी. मी चवळी काय केलेली उकडून घेतलेली, त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा टाकून. त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतले चिरून, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अर्धा टोमॅटो. आता मी काय करते, रेसिपीला सुरुवात करते. मी कढई तापत ठेवलेली होती, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून घेतला. आता मी काय करते, ह्याच्यामध्ये 2 बारीक कांदा चिरून घेतलेला होता ना, हे कांदे टाकून चांगलं गुलाबी होईपर्यंत परतून घेते. का म्हणजे कांदा जर आपण कच्चा ठेवला तर भाजीमध्ये टसटस लागतं, चांगलं नाही लागत. त्याच्यामुळे कांदा आहे ना, हा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेते. आता हे चांगलं आता आणि हा कांदा परतला काय गुलाबी झाला का याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो टाकून परत हा परतून घेते. मग नंतर ना याच्यामध्ये मी काय करते, सुके मसाले टाकून घेते. आता परत काय केलं, मी हळद टाकली थोडीशी आणि अर्धा चमचे बेसनपीठ टाकलं. बेसनपीठ टाकल्यामुळं आपल्या भाजीला चांगलं घट्टपणा येतो. त्याच्यामुळं आता मी सुके मसाले टाकून घेते. याच्यामध्ये मी काय केलं, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला, अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतली, 1 चमचा साखर टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकून दिली फोडणीमध्ये, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं टाकून आता परतून घेतलं मी. आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, चवळी उकडताना पण मीठ टाकलेलं होतं, तर मी कमीच टाकलं मीठ. आणि आता हे काय करते, मी चवळी आणि हे सगळं टाकून परतून घेते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोरडी लागत असली तर ही कोरडी पण चांगली लागती, मला रस्सा लागती. त्याच्यामुळं मी काय केलं, ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून दिलं आणि ह्याला थोडंसं रस्सा केला किंचित असा थोडासा, आणि अशी ही उकळी काढून घेतली एक. आता ही तयार आहे आपली चवळीची मस्त रस्सा भाजी. ही ना तुम्ही याला कोरडी पण करून तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता आणि ही रस्सा पण करू शकता. त्याच्यामुळं ही चवीला अप्रतिम लागणारी अशी चवळीची रस्सा भाजी आणि कमी साहित्यात होणारी अशी रस्सा भाजी चवळीची. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.